मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज मंजूर झालेल्या महिलांसाठी एक मोठी खुशखबर आहे। ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहे म्हणजे मंजूर झालेले आहे, आज दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा करण्यात आलेले आहे। याची प्रूफ पण मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्याचप्रमाणे कोणत्या तारखेपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्यात आलेले आहे आणि तसेच जर तुमचे अर्ज त्या तारखेपर्यंत मंजूर झाले असतील तर तुमच्या खात्यात पैसे का आले नाही किंवा का जमा झालेले नाही याचे उत्तरसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, 9 ऑगस्ट 2024 रोजी पुणे या ठिकाणी एक मोठी सभा झाली आणि त्या ठिकाणी 17 तारखेपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याची रक्कम जमा होणार असे त्या ठिकाणी अनाउन्समेंट झालेली होती। पण आज दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी भरपूर महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झालेले आहे अशी बातमी मिळाली आहे। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट पाहू शकता। डीबीटी गव्हर्नमेंटतर्फे या ठिकाणी या अर्जदार महिलेच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले आणि तिला SMS-सुद्धा आलेला आहे। जर तुमच्या खात्यामध्ये जर 3000 रुपये जमा झाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, 9 ऑगस्ट 2024 रोजी या ठिकाणी सभा झालेली होती आणि त्या ठिकाणी सर्वच अर्जदार महिलांच्या खात्यामध्ये म्हणजे ज्यांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले होते त्या अर्जदार महिलांच्या खात्यामध्ये ट्रायल म्हणून चाचणी म्हणून 1 रुपया पाठवण्यात आलेला होता आणि ते ट्रायलसुद्धा यशस्वी झालेली होती। तर आज तारीख आहे 14 ऑगस्ट 2024 आणि भरपूर महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये रक्कम जमा झाली आणि त्यांना SMS-सुद्धा आलेले आहे। पण काही महिलांना हा SMS आलेला नाही, पण 14 तारखेपर्यंत त्यांचे अर्जसुद्धा मंजूर झालेले आहे। तर या पहिल्या टप्प्यामध्ये 10 ऑगस्ट 2024 पर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले त्यांच्याच खात्यामध्ये 3000 रक्कम ट्रान्सफर करण्यात आलेली आहे। कारण 9 ऑगस्ट 2024ला सभा झाल्यानंतर 10 ऑगस्ट 2024 पर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले त्या महिलांचे अर्ज DBT पेमेंट डिपार्टमेंटकडे सोपवण्यात आले आणि DBT पेमेंट डिपार्टमेंटने त्या अर्जावर पैसे पाठवले, म्हणजे आधार नंबरवर पैसे पाठवले आणि ते पैसे आधार सीडिंग असलेल्या खात्यामध्ये जमा झाले। आता 10 तारीखपर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले त्यांच्या खात्यात पैसे जमा का झाले नाही आणि त्यांना SMS का आला नाही, तर ते मी तुम्हाला समजावून सांगतो। जर तुमचे 10 ऑगस्ट 2024 पर्यंत किंवा 9 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज मंजूर झालेले असतील आणि तुम्हाला SMS आला नाही किंवा तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही तर तुम्हाला आधार सीडिंग चेक करायचे आहे। जर तुमच्याकडे जुने खाते असतील किंवा एकापेक्षा जास्त खाते असतील तर दोन्हीही अकाउंट तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचं आहे। त्याचप्रमाणे आधार सीडिंग तुम्हाला चेक करायचं आहे की कोणत्या खात्याला आधार सीडिंग त्या ठिकाणी लिंक करण्यात आलेलं आहे। कारण गव्हर्नमेंटच्या योजनेकडून जे पैसे पाठवले जातात ते DBT फंड ट्रान्सफर मार्फत पाठवले जातात, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, आणि ते पैसे त्याच खात्यात जमा होतात जे आधार सीडिंग आहे। तुमच्यापेक्षा जर एकापेक्षा जास्त अकाउंट किंवा खाते असतील तर त्यामध्ये आधार लिंक सर्वच खात्यांना असते, पण आधार सीडिंग हे एकाच खात्याला ॲक्टिवेट असते। ते तुमचे जुने खाते असू शकते किंवा नवीन खाते असू शकते। तर तुम्हाला आधार सीडिंग चेक करायचे आहे की ते ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे आणि तुम्हाला दोन्ही अकाउंट चेक करायचे आहे की कोणत्या अकाउंटमध्ये तुम्हाला SMS आलेला आहे। काही महिलांचा मोबाईल नंबर बँकेमध्ये अकाउंट नंबरला लिंक नसल्यामुळे त्यांना SMS आलेला नाही, पण तुम्हाला बँकेमध्ये जाऊन चेक करायचे आहे किंवा आधार कार्डावर जाऊन चेक करायचे आहे जर तुमचा अर्ज 10 ऑगस्ट 2024च्या आधी मंजूर झालेला असेल। जसं की मी तुम्हाला सांगितलं की फक्त 10 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज मंजूर झालेल्या अर्जांना DBT डिपार्टमेंटकडे पाठवण्यात आले आणि त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा करण्यात आले। तर आता बाकी महिलांना प्रश्न आहे की 10 तारखेनंतर अर्ज मंजूर झालेल्या महिलांना हे पैसे मिळणार की नाही। महाराष्ट्र सरकारने 11 ऑगस्ट ते 14 ऑगस्टपर्यंत मंजूर झालेले अर्ज DBT डिपार्टमेंटकडे पाठवले तर 14 तारीख ते 17 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होतील। जर या वेळेपर्यंत 3000 रुपये जमा झालेले नाही तर 10 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्याचे 4500 रुपये म्हणजे 4500 रुपये जमा करण्यात येणार आहे। जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर घाई करण्याचे काहीच कारण नाही, यशस्वीपणे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल आणि पुढे येणारी अपडेट लवकरच तुम्हाला व्हिडिओमार्फत कळवल्या जाईल। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।